बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा नातं. ऊन उतरणीला लागलं होतं. थोड्याच वेळात दिवसाचं तोंड काळवंडल. गडबड करायला हवी, पण गडबडनं उचललेली पावलं एकमेकात घुटमळत होती. पोटात काही नव्हतं. डोळ्यासमोर अंधारे आल्यागत होत होतं. तरीही सोमा चालत होता. तो तात्या गिरम्याच्या वस्तीकडे निघाला होता. खांद्यावर बसली यमी बापाच्या चालीबर मागं पुढं डुलत होती. आपल्यावर मागं पडणारी झाडं बघण्यात ती रमली होती. सोमा आता पांदीत आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी. दिवसाही त्यातून किरकिऱ्यांच्या किरकिरण्याचा आवाज यायचा. सरकारनं तात्याच्या शेतात तळं काढलं होतं. त्या तळ्यातल्या सांडव्याचं पाणी पांदीतच येत होतं. भाटघरला पाणी आलं की तळं भरायचं, सांडायचं म्हणून पांदीत किर्र झाडी. पावसाळ्यात तर इथनं जाणं खरं नसतं. खालचा ओढा फुगला की पांदीत पाणीच असतं. ओढा सरळ जाऊन भीमेत पडतो. मोठाल्या झाडाला गुंडाळलेल्या वेली, यलताराचं गचपान. वस्त्यावरची पोरं यलताराच्या चिकासाठी इकडे यायची, पण नामू भोसल्याच्या पोराला लांबडं डसलं तवापासनं मोठी माणसंही घाबरतात इकडे यायला. गचपणात सळसळ व्हायची. खाऊन पोचलेले मोठमोठाले साप कधी कधी रस्त्यावर आडवे पडायचे, पण सोमा आपल्या तंद्रीतच चालत होता. एखादं मोठं जनावर त्याच्या पायात घोटाळत तरी त्याला फिकीर नव्हती. खांद्यावर बसली यमी पडू नये म्हणून सोमानं तिचं पाय गच्च धरलेलं. तिनंही सोमाच्या कपाळाला धरलं होतं दोन्ही हातानं. चालून चालून सोमाच्या घशाला कोरड पडली होती. पाणी प्यायला हवं. खरं तर तात्याच्या मळ्यात जाणं त्याच्या जीवावर आलं होतं. वर्ष झालं तात्याकडं नाही. तात्यासारख्या माणसाला आपण ओळखलं नाही. मनात तो खजील झाला होता. थोड्यासाठी शान खाल्लं होतं, पण आता तात्या बिगार कोणी नाही म्हणून तो तिकडे चालला होता. आणि तात्यानं झटकलं तर आपण झटकायच्याच लायकीचे आहोत, पण ती मरणाधारी आहे. डोक्यातला विचार मोहाच्या माशागत घोंगावत होता. त्याच्या मनाला चावा घेत होता. चालता चालता सोमानं समोर बघितलं. तात्याचा मळा दिसत होता. तात्याच्या मळ्यातला खडा त्याच्या ओळखीचा होता. जवळ आलं होतं, पण चालणं सोमाच्या जीवावर आलं होतं. हातपाय हलवायला जागाच नाही. तात्याचाच आधार. पैशाचा मेळ लावून दवाखान्यात जायला हवं. पांद ओलांडल्यावर तो जागेलाच थांबला. समोर 2 रस्ते फुटले होते. दोन्ही तात्याच्या वस्तीवरच जात होते. एक रस्ता लांब तळ्याला वळसा घालून जात होता, तर दुसरा सांडव्यातनं बांधावरनं. सोमा सांडव्यातनं घुसला. विचार करायला त्याच्याजवळ वेळ नव्हता. सहसा या रस्त्यानं कोणी जात नव्हतं. शेवाळलेल्या दगडावरनं घसरून पडण्याची भीती होती. छातीवर लोंबकाळणारं यमीचं पाय त्यानं घट्ट धरलं आणि जपून पाय टाकू लागला. तात्याने होय म्हणावं असं त्याला वाटत होतं. उशीर झाला तर खांद्यावरची यमी पोरकी होईल, आपल्यासारखीच. आपल्याला तर कोण आहे तिच्याशिवाय? लग्न झाल्यापासून तीच आपली माय झाली. चालत चालत सोमाचे डोळे अश्रूने भरत होते, गळत होते. डोळ्यातनं गळणारं पाणी तो सारखं सारखं पुसत होता. नाल्यातनं निघून तो बांधावर आला. इतका वेळ बापाच्या मुकेपणावर चालणारी यमी बोलली, बा, आई इकडं आहे काय? आईकडेच चाललो ना मग आपण? पुरीच्या शब्दानं सोमा भानावर आला. तिला येताना सांगितलं होतं तुला आईकडं नेतो म्हणून. पुरीला आईची आठवण येत होती. 5-6 दिवस झाले आईला भेटून. पोरगी आय आय म्हणत होती. दवाखान्यात जाताना तिला यशोदा काकूकडे ठेवतो. तुझ्या आईला घेऊन येतो म्हणून खोटं बोलतो.
आपल्यावर विश्वास ठेवून पोरगी वाट बघत राहते. रस्त्यावर वेड्यासारखी घिरट्या घालते. आपण आल्यावर आई आली नाही याची जाणीव होते आणि ते आपल्या कमरेला मिठी मारते. रडत नाही, हट्ट करत नाही, फक्त विचारते, आई का आली नाही? तिच्या प्रश्नाचं आपल्याकडे उत्तर नसतं. फक्त आपण पायाच्या अंगठ्यानं माती टोकरत राहतो, गळ्यात हुंदका घेऊन. जवळ पैसा नाही, काय करावं? डोसकं फिरलं आणि तात्याचा मळा सोडला. त्या विचारानं मन सैरभैर होतं. फिरत राहतं टिटवीची अंडी पिल्यागत. आज दुपारी आपण आलो तर यमीनं कमरेला मिठी मारली. तिचा चेहरा हसरा होता, पण आपल्या डोळ्यात पाणी मावत नव्हतं. आपण रोज रोज डोळ्यातलं पाणी यमीपासून दडवतोय, पण आज तिनं बघितलं. ती त्या पाण्याकडे बघत राहिली. यमीला काय बोलावं हे आपल्याला कळत नव्हतं. शब्द नरड्यात अडकला होता. शेजारची यशोदा काकू म्हणत होती, सोमा, पुरीला एकदा तिच्या आईकडे ने. तिच्या वाचून पोरगी सुकून जाते या. तिचा चेहरा बघवत नाही. सोमाला भडभडून येत होतं. असं लेकरू पोरकं झालं तर. त्यानं यमीचं पाय चाचपलं. तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायला हवं होतं. तो जड अंतःकरणानं म्हणाला, तुझ्या आईकडेच निघालो आपण. इकडं आय हाय? यमा, तात्याकडनं पैसे घेऊन मग एसटीत बसून जाऊ तुझ्या आईकडं. खरं एसटीत बसवणार? खरं खरं. यमीचा चेहरा उजळला. एसटीत बसून आईकडं जायचं. खांद्यावर बसून ती इकडं तिकडं बघू लागली. तिला माहीत होतं बाप आपल्याला खरं सांगत नाही, पण यशोदा आजीनं सांगितलं होतं, यमे, रडू नकोस, बाच्या मागं लागू नकोस, त्याच्या मागं लई आप हाय. पुरीनं ते ध्यानात ठेवलं. आपला बाप अडचणीत आहे म्हणून ती रडली नाही. आज सोमानंच तिला खांद्यावर बसवून आणली. तात्याचं घर समोर दिसत होतं. तात्याचं घर जवळ येईल तसं सोमाच्या मनावरचं ओझं वाढू लागलं. पावला पावला गणिक ते जड होत होतं. स्वतःच्या स्वार्थी वृत्तीची त्याला लाज वाटू लागली. त्याचा अपराधी मन कुढू लागलं. दवाखान्यात डॉक्टरनं खूप खर्च सांगितला आहे. जवळ होतं ते सारं संपलं. मागून जागून आणलेलं पैसं वावटळीत सापडल्या पाचोळ्यागत संपून गेलं. वस्तीवरचं कुत्रं जोरात भुंकत त्याच्या अंगावर आलं. थोडं भुंकलं आणि परत गोंडा घोळू लागलं. त्याला ओळख पटली. कुत्र्याच्या आवाजानं सालानं असलेला एक गडी बाहेर आला. त्यानं नीट बघितलं तर सोमा इतक्या दिवसातनं. मनातल्या मनात त्या गड्याला आश्चर्य वाटत होतं. तोपर्यंत सोमा बदामाच्या झाडाखाली आला. यमीला खांद्यावरनं उतरवलं. तो गडी जवळ आला. सोमा, कशी काय वाट चुकलास रे? गडी बोलला. त्या गड्याला बोलण्यासाठीचा शब्द नरड्यातच अडकत होता. सोमाला वाटलं काय सांगावं याला. काय वाटत असेल या सगळ्यासनी. सोमा सप्पई मांडी घालून बसला. तो गडीही तिच्याजवळ उभा राहिला. तात्या आहेत काय? का रे, काय काम आहे काय? हा, तात्या नाहीत की रे. कुठे गेले? सांगुल्याला. कवा? सकाळीच. कधी येणार आहेत? येत्याल की आता, दिवस मावळत आलाय. सोमाला पहिल्या घासालाच खडा लागल्यागत झालं. दिवस मावळेपर्यंत ते आले नाहीत तर. राणी दवाखान्यात एकटीच. शुद्धीवर आली तर. डॉक्टरनं तिला रक्त भरायला सांगितलंय. ते वेळेत मिळायला पाहिजे. या विचारानं त्याच्या चेहऱ्यावर काळोखी चढत होती. तो सारखा आतल्या आत गुदमरत होता. 2 दिवस मेहुणा थांबला होता. त्याचंही हातावरलं पोट. हिथं राहून तिची पोरं उपाशी मारायला लागली. गेला बिचारा नाईलाजानं. राणी शुद्धीवर आली तर रडल, ओरडल का गप्प बसल शहाण्यासारखी.
परवा एकदा तिनं डोळं उघडलं, पण आपल्याला ओळखतच नव्हती ती. तिला तसं बघून ऊर फाटत होता. या अख्ख्या जगात जीवाभावाची म्हणली तर एकटी राणीच. रोज रोज यमीला खोटं बोलावं लागतंय. चव्हाण दगाबाज निघाला. त्याच्या शब्दाला भुललो नसतो तर तात्यानं सारं पेललं असतं. आपली बुद्धी दारू प्यायली म्हणून असं दिवस आलं. खिशात तर दमडा नाही. काल तर चालत आलो पंढरपुरातनं. गाडी भाड्याला पैसं नव्हतं. जोग डॉक्टरांनी औषध गोळ्यांची यादी दिली. एवढूसा कागद पण डोंगरा एवढा जड वाटत होता. त्या चिठ्ठीकडं आपण बघतच राहिलो. आता कशा नावी औषधं? होतं तेवढं गेलं. डोक्यावर 10,000चं कर्जही झालं. आता दातावर हाणायलाही पैसा नाही. मन सैरभैर झालं. तरीही पाय मेडिकलकडे चालत होते. तिथली गर्दी संपल्यावर चिठ्ठी मेडिकलवाल्याला दाखवली. मनात प्रचंड अस्वस्थता. आता हा औषधं काढील, पैसे द्या म्हणेल. पैसे नाही म्हणल्यावर सगळी औषधं ठेवून घेईल. आपल्यालाही काहीतरी बोलेल. काउंटरच्या आधारानं उभा राहिलो. चेहऱ्यावर युगायुगाची लाचारी घेऊन औषध गोळ्यांनी भरलेली पिशवी आपल्या मोहरत ठेवत त्यानं आकडा सांगितला. आपण घुम्यासारखं उभा राहिलो. त्याला वाटलं आपल्याला ऐकू आलं नाही. तो परत म्हणाला, घ्या ही औषधं. त्याच्याकडे बघून उगीच खिशे चाचपले. पैसे नाहीत. चेहऱ्यावर उभं आयुष्य थया थया नाचल्यासारखं झालं. पाहुणं निम्मे पैसे द्या, बाकीचे द्या नंतर. तरीही आपण गप्प. कसलेच नाहीत जवळ. मेडिकलवालाही थोडा वेळ गप्प बसला. आता हा औषधं ठेवणार वाटलं. पाहुणं, ही औषधं न्या, महत्त्वाची आहेत. ही औषधं दिली नाही तर मेंदूतला रक्तपुरवठा सुरळीत होणार नाही. आपण उगाच त्याच्याकडे बघत उभा राहिलो. द्या पैसे कधी द्यायचे तेव्हा. त्याचा आभाळा एवढं मन बघून मन भरून आलं. डोळ्यात पाणी मावत नव्हतं. मेडिकलवाला देव माणूस भेटला. वाटलं सगळीच माणसं चव्हाणासारखी नसतात स्वार्थी. माणुसकीचा झिरपा वाहतोय माणसात. मेडिकलवाल्यानं पिशवी हातात दिली. समोरची गर्दी आपल्याकडेच बघत होती. जड झालेला पाय उचलला. औषध गोळ्यांची पिशवी राणीच्या कॉटवर ठेवली. आणखी पैसे जमवायला हवे होते. गावात कुणाकुणाला मागावं? डोळ्यासमोर चेहरे येत होते. पंचे यातलं कोण देणार? डॉक्टर आले. सोमाला बाजूला घेतलं. हळू आवाजात बोलू लागले. हे पहा गिरमे, पेशंटला रक्त चढवावं लागेल. खूप रक्त गेल्यामुळं मेंदू सुरळीत काम करत नाही. आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण आता रक्त भरावंच लागेल. डॉक्टरचं बोलणं ऐकून सोमाच्या डोळ्यामोहर अंधारी झाली. तो डोकं धरूनच तिथल्या बाकड्यावर बसला. पोटात आतडी किळकिळ करीत होती. चहाचा घोट घ्यावा म्हणलं तर पैसा नाही. माणसं समोरच्या चहाच्या गाड्यावर चहा पितात, काय बाय खातात, पण आपण पोटातल्या आतड्यांना पाण्यानंच शांत करतोय. जाता येता तो चहाच्या गाड्याकडं, चहा पिणाऱ्याकडं नुसता बघत होता. राणीला हे कधीच आवडलं नसतं. वादळात सापडल्या बुटीसारखे तो तडाखे खात होता. आता मात्र तात्याशिवाय पर्याय नाही. कोणत्या तोंडानं जावं तात्यासमोर? पण सगळ्याच वाटा बंद झाल्या होत्या. सोमा घरी आल्या आल्या यमीला घेऊन तात्याच्या मळ्यात आला होता. तात्या सांगोल्याला गेलेले. दिवस मावळत चालला तशी त्याची घालमेल वाढत चालली. सोमा, पाणी पी. गड्यानं तांब्या भरून पाणी आणलं होतं. सोमानं न बोलता तांब्या घेतला. उठून गारगर वंद पाण्याचा सपासप सपकार मारलं तोंडावर. यमी बापाच्या तोंडाकडे बघत मलूलपणे बसून राहिली. कधी यायचं रे तात्या? येत्याल की, पण एवढं काय काम काढलं तात्याकडं? राणी दवाखान्यात आहे रे माझी. त्याचा गळा भरून आला होता. हा? आश्चर्यानं गडी तोंड वासून बोलला. काय झालं रे? काय सांगू?
जिवड्यानं ठोसलली. सोमाचा भरून आलेला कंठ बघून गडी पुढं बोललाच नाही. तो उठला, घरात गेला. सोमा शिवारलाने हळत बसला. गड्यानं ताटलीत दूध भात आणला. यमीच्या पुढं करत बोलला, खा खा पुरी. यमी बापाच्या तोंडाकडे बघू लागली. तिला माहीत होतं आपला बाप उपाशी आहे. यशोदाजी म्हणाली होती, बिगर आन पाण्याचा फिरतोय तुझा बाप. ते तिच्या ध्यानात होतं. सोमानं तिच्याकडे बघितलं. तो निरागस चेहरा, आईसारखीच मायाळू. तो पुढं सरला, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, खा की. नग का भूक नाही. काय खाल्लंस. ती गप्प बसली. सोमा पुढं सरला. दूध भाताचा घास तिच्या तोंडात घालू लागला, पण पुरीनं हात धरला, बापाच्या तोंडात घातला. त्यानं सारं जग आपल्या भोवती फिरतंय असं वाटू लागलं. त्यानं 4 शीतं दाताखाली दाबली तिच्या समाधानासाठी म्हणून. शेजारी उभा राहिला गडीही गहिवरला. सोमाला वाटलं पुरीला कवटाळून रडून घ्यावं, मनातलं दुःख धुवून जाईल. यमीनं दूध भात संपविला. गड्यानं आणलेलं पाणी पिऊन ती सोमाच्याच मांडीवर कलंडली तिथंच झोपी गेली. गड्यांच्या झोपडीत माणसांचा कालवा वाढला. त्याची बायको आली असेल रानातनं. गडी चहाचा पेला घेऊन आला. सोमानं पेला तोंडाला लावला. त्याचं मन पिण्यात नव्हतंच. त्यो तात्याच्या वाटेकडे जीव एकवटून बसला होता. तो रस्त्याकडं आणि मावळणाऱ्या सूर्याकडे एकदा बघित होता. त्याला वाटलं सूर्याचा गोळा हातानं झेलता धरावा. तात्यानं हाकललं तर अंधारातनं पांदीतनं जायचं कसं. एवढ्यात मोटरसायकलचा आवाज कानावर आला. अख्ख्या गावात तात्याकडेच बुलेट होती. दुरूनही तिचा आवाज ओळखायला येत होता. इतका वेळ अधीरतेनं वाट बघणारा सोमा घुसमटायला लागला. तात्याने आपल्याला बघितलं तर काय म्हणतील, आपण काय बोलावं. तो बुचकळ्यात पडला होता. एवढ्यात बदामाजवळच्या पटांगणात बुलेट येऊन थांबली. तात्या गाडीवरनं उतरले. गडी त्यांच्याकडे गेला. सोमानं यमीला मांडीवरनं उठवलं. तात्या सोमाकडेच बघत होते, पण त्यांच्या नजरेला नजर भिडवायची ताकद सोमात नव्हती. त्यो खालमानेनं तात्यासमोर उभा राहिला. तात्यानं यमीच्या गालाचा गुच्चा घेतला आणि म्हणाले, कसं काय येणं केलं सोमा. आलूयात तुमच्या दर्शनाला. सोमा अडकळत बोलला आणि तात्याच्या पायाला हात लावला. अरे गेल्या साली गेलास ते या साली झालास वय, इसरलाच गेले का. तात्या कसं इसरेन, तुमच्यामुळे तर माझं जगणं आहे. आता पुढं तात्या काय बोलणार या भीतीनं तो खाली बघूनच बोलत होता. त्याला वाटत होतं आपल्या बोलण्यात काहीच दम नाही. तरी पण तो मोडकं तोडकं समर्थन करीत होता. बदामाखाली बाज होती. तात्या त्यावर बसले. गड्यानं तांब्या भरून आणला होता. पाणी पीत त्यांनी विचारलं, बोल काय काम काढलंस. आता मात्र सोमाच्या मनात भीती आणि काळजी एकत्र दाटून आल्या. त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा हलायला लागल्या. तो मटकन खाली बसला तात्याच्या पायाजवळ. स्फुंदून रडू लागला. त्याच्या डोळ्यातलं गरम पाणी तात्याच्या पायावर पडत होतं. तात्याने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. अरे उठ उठ, असं रडायला काय झालं सांग तरी. तात्या, राणी दवाखान्यात आहे, असं म्हणून सोमानं हंबारडाच फोडला. काय झालं रे तिला. वाकून बसले तात्या सरळ बसले. सोमा रडतच होता. रड ओसरल्यावर तो म्हणाला, जिबड्यानं ठोसलं तिला. आता मात्र तात्या गंभीर झालं. तात्यानीच राणी आणि सोमाचं लग्न लावून दिलं होतं. गरीबागरची कष्टाळू पोरगी. सोमाचा गहिवर बघून यमीही रडू लागली. जमलेल्या बायांनीही तोंडावर पदराचा बोळा धरला आणि रडू लागल्या. राणी सगळ्यांना माहीत होती. तात्याने डोळ्यातलं पाणी पुसलं. कुठलं होतं जिबडं. काय ठावं नाही, ठोसलून निघून गेलं. अरे आधीच सांगायचं नाही वय रे.
हिंमत झाली नाही मला. वाटलं तुम्ही राग धरला असेल. येड्या, म्या तुला सांभाळलं, मोठा केला. तू गेला, लई वाईट वाटलं. तोंडातला घास ही कडूजार लागत होता, पण तुझा राग आला नाही. सारखी तुझी सय होती र. बोलता बोलता तात्यांचं डोळं आणखी खाऱ्या पाण्यानं भरलं. सोमा पण खाली मान घालून रडत होता. त्याला आपल्या स्वार्थीपणाची सारखी सारखी लाज वाटू लागली. चव्हाणानं स्वार्थापायी आपल्याला तोडलं, आपली दुश्मनी काढली, पण मेडिकलवाला राग धरणारे तात्या. सोमाचं मन सैरभैर झालं होतं. अंगणात दुसरी चारचाकी उभी राहिली. त्यातून तात्याच्या पत्नी वहिनी उतरल्या. सारं गाव त्यांना वहिनी म्हणतं, पण सोमासाठी त्या आई झाल्या होत्या. खाऊ घालून त्याला मोठा केला, लग्न केलं. सोमा एक अनाथ पोरगा, 10 वर्षाचा सोमा. त्यावेळी त्याला नावही नव्हतं. सोमवारी सापडला म्हणून सारी त्याला सोमा म्हणू लागली. तात्याच्या वस्तीच्या वाटेला रडत बसला होता. तात्या आणि वहिनी गावातून घरी येत होत्या. त्यो दिसला. गाडी थांबवून त्यांनी विचारलं. तो काहीही बोलत नव्हता, नुसता रडत होता. वहिनीने त्याला गाडीवर घेतलं, वस्तीवर आणलं, खाऊ घातलं, माया लावली. तो नुसता मा मा म्हणत होता, पण पुढचं काहीच कळत नव्हतं. गाव आठवत नव्हतं. सारं गाव आलं त्याला बघायला. सोमा तात्याच्या वस्तीवरच राहिला. वहिनीने खाण्याची आबाळ होऊ दिली नाही. थोडा मोठा झाल्यावर तो शेतातली छोटी मोठी कामं करू लागला. आता तर त्याच्या ओठावर मिसरूड आलं होतं. एका संध्याकाळी जिथं सोमा झोपला होता तिथं तात्या आले. दिवसभराच्या कामाची विचारपूस केली आणि एकदम बॉम्ब टाकावा तसं बोलले. सोमा, तुझं लगीन करूया काय रे? तो काहीच बोलला नाही, पण त्या शब्दानं त्याच्या मनात सुखावा निर्माण झाला होता. आता होय म्हणावं की नाही तो घुटमळत राहिला. सोमा, परवाच्याला भाळवणीला जायचं आहे, तात्या म्हणाले. तसं त्याला कितीतरी आनंद झाला. अनाथ सोमाला कोण पोरगी देणार? जातपात रूढी मनात भिनलेल्या माणसांना हे पचणार? तात्याने ते जुळवलं. भाळवणीतल्या दगडूमानेचं घर. बायको मेल्यावर आबाळ झाली, टीबी झाला. टीबीनं तो मरायला टेकला होता. घरातलं दारिद्र्य, वयात आलेली पोरगी. आपण जित्ता हाय तवर तिचं लग्न व्हावं ही त्याची इच्छा. पोराचं धकल कसं तरी. अशातच तात्या त्याच्या घरी गेले. दगडू, माझं पोर हाय, देतोस का पोरगी? एवढा मोठा माणूस आपल्या दाराला. दगडू माने आनंदला. तात्याचं नाव सगळ्या तालुक्यात होतं. भल्या दिलाचा माणूस म्हणून दगडूनं शब्द दिला. तेव्हापासनं तात्या लग्नाच्या नादाला लागले. आता सोमाला घेऊन ते जाणार होते, सोबत वहिनी. पुरीच्या ओटीत नारळ घालायला. सोमाचं मन मोहऱ्यानं गच्च लगडलेल्या आंब्याच्या झाडासारखं महवरलं होतं. त्यावेळी दिवस वर आला होता, तरी सोमा अंथरुणात लोळत होता. सूर्याची किरणं उघड्या दरवाजातून त्याच्या अंगावर आली होती. तात्याने अनेक खोल्या बांधल्या होत्या. त्यांच्या मळ्यात कामाला असणारी गडी माणसं तिथं राहत होती. त्यातल्याच एका खोलीत सोमा झोपला होता. तसा तो झोपायला याच खोलीत असायचा. त्याला वाकळतनं उठू वाटत नव्हतं, पण पोटातली भूक निबर होऊ लागली. रोज तो पहाटेच उठत होता. त्यालाच वेगवेगळी स्वप्न पडली होती. जाग आली तरी आपल्या बायकोची स्वप्न रंगवत तो तसाच पडून होता. आता तो उठला, बाहेर आला. बाबू म्हातारा शेरडे घेऊन रानात गेला होता. म्हणजे सोमाला उठायला खूपच उशीर झाला होता आज. सोमानं घराच्या पत्र्यावर ठेवली जळालेली गोरी घेतली. एका हातात धरून दुसऱ्या हातानं छोटा तुकडा मोडला. दातावर चोळत तो रस्त्यावर आला. आता आंघोळीसाठी कुठं जावं याचा तो विचार करत होता. लिपट्यावर जावं की दाताडी विहिरीवर? निर्णय होत नव्हता. पाय मात्र चालत होते. एकदम त्याच्या लक्षात आलं, तात्याने त्याला खालचं उसाचं तुकडं भिजवायला सांगितलं होतं. कामाच्या आठवणी तो भानावर आला. मनातले लग्नाचे विचार तो झटकू पाहत होता, पण काही केल्या ते झटकत नव्हते.
दाताडे विहिरीत तो एकटाच उड्या ठोकत होता. सारी पोरं सकाळीच पोहून गेली होती. पाण्यात पडलं तरी डोक्याचा चरखा चालूच होता. असंच राहिलं तर आपण एखाद्या सप्पावर आदळून मरू असं त्याला वाटत होतं. त्यानं पोहणं बंद केलं. अंग पुसून कपडे घातली. तो घराकडे निघाला. चालता चालता त्याच्या मनात विचार आला, आज आपल्याला उठायला उशीर झाला. जनावरांचं शेण कुणी काढलं असेल? वहिनी रागावतील. चालता चालता तो दारात पोहोचला तर वहिनी उभ्या. सोम्याच्या मनात काळजीच्या रेषा गुंता करू लागल्या. आता काय म्हणतील आता? तो जवळ गेला पण मान वर केली नाही त्यानं. उशीर का केला उठायला? काय दुखतंय काय? नाही. मग? जागच आली नाही. सांगतानाच पहाटे पडलेली स्वप्न आठवली आणि तोंडात मोहाच्या मधाचा ठिपका पडल्यागत त्याला झालं. त्या रागावल्या नाहीत. किती वेळ झाला, भूक लागली असेल, चल बस. हा म्हणून सोमा सोप्यात मांडी घालून बसला. वहिनी दूध भाकरी कालवण घेऊन आल्या. रोजच सकाळी त्याला लागतं म्हणून वहिनी लवकर भाकरी बनवायच्या. आज उशीर झाला होता सोमाला. सोमानं दूध भाकरीचा काला केला. तो संपेपर्यंत वहिनी समोरून उठल्या नाहीत. तांब्याभर पाणी पोटात गेल्यावर तो उठला. आता जाणार एवढ्यात? सोमा, उद्या भाळवणीला येतोच ना? या वहिनीच्या वाक्यानं त्याच्या मेंदूतनं झिंझिन्या उठल्या. त्यानं नुसतीच मान हलवली. तात्याने खालच्या जळक्या उसाला पाणी लावायला सांगितलंय असं म्हणत तो निघाला. त्यानं लाईट आली आहे काय बघितलं आणि जळक्या उसाकडे निघाला. त्या तुकड्यातला ऊस खोडवा होता म्हणून तात्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आता तात्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक. त्याने जळक्या उसाला पाणी पाजायला सांगितलं. सोमा पावलं टाकत होता पण पडणाऱ्या पावलावर त्याचं नियंत्रण नव्हतं. आजचा दिवस उरावर आल्यागत वाटत होतं. हे उरावरचं ओझं कधी एकदा खाली होतंय असं त्याला वाटत होतं. उद्याच्याला त्याला त्याची होणारी बायको बघायला मिळणार होती. ऊसाला पाणी पाजणं त्याच्या जीवावर आलं होतं. समोर ऊस दिसत होता. कुठं कुठं हिरवं कोंभारं दिसत होतं. सार वाळलं पाचूट. सोमानं बटन दाबलं. लिफ्ट्यातनं पाणी पळू लागलं. उसात गचपान माजलेलं. गचपानात तो शिरला नाही. तसं कोणी त्यात शिरायचं धाडस केलं नसतं. सोडून दिला म्हणून मेहनत केली नव्हती. ओल्या वाळल्या गवताचं गचपान. पाणी दंड धरून खाली निघालं. वाळलेल्या दंडात पाणी मुरत होतं. सोमाला वाटलं हे तुकडे भिजायला दिवस मावळल. खोऱ्यानं एक दार मोडलं. पाणी दारापतूर आलं नव्हतं. तो वर आला. शेजारच्या उसातनं मोठं बघून टिपरू काढलं. दाबाड हालायला लागलं म्हणजे वेळ जाईल म्हणून. उसाच्या चुईट्याचा ढीग समोरच लागला होता. पाण्याचा पाट भरून चालला होता. साऱ्या शिवारात शांतता. सोमाच्या दाताखाली दबणाऱ्या उसाच्या नाबदीचाच आवाज त्याच्या कानात घुमत होता. एवढ्यात त्याचं लक्ष पाटावर गेलं. काठोकाठ तुडुंब भरून वाहणारा पाट आटला होता. सोमानं इकडं तिकडं बघितलं. मायला, लाईट गेली की काय असं म्हणत तो उठला तर लिफ्ट चालूच होतं. लिफ्ट्याच्या बाजूचा दंड पाण्यानं फुगला होता. त्यावरून पाणी वाहत होतं. कसला तरी तुंबाडा बसला होता. कसला हा तुंबाडा म्हणत सोमा बांधावरनं चालू लागला. त्याची नजर पाटावरच होती. पाटात चगाळ चौदान अडकलं होतं. सोमा जवळ जाईल तसं तुंबाडाही हलू लागला. हळूहळू पाणी खाली वाहू लागलं. सोमानं हलणाऱ्या तुंबाड्याकडे बघितलं आणि चटकन मागं सरकला. विजेचा झटका लागल्यागत ते भलं मोठं अजगर होतं पाटात आडवं पडलेलं. त्यामुळं पाणी अडलं होतं. सोमाच्या चाहुलीनं ते आपल्या शरीराचं पिळं सोडवू लागलं. सोमा जाग्यालाच थांबला. तो नुसतं बघत राहिला डोळं मोठं करून. म्हणूनच तो खालच्या चगदानात उतरला नव्हता. सगळं जनावर पाटातनं बाहेर निघायला 10 मिनटं लागली. परत वाट चालू लागला. पण सोमाच्या अंगावर आणखीही काटा उभारलेला होता. सोमानं सूर्याकडे बघितलं. तो लवकर धरणीच्या कुशीत जात नाही म्हणून त्याला राग येत होता. त्यानं एकदा खालच्या बांधापर्यंत चक्कर मारली.
पाणी दिसत होतं, पण आज कुठं भिजलं हे बघण्याच्या नादाला तो लागला नाही. मोटर बंद केली आणि वस्तीकडे निघाला. संध्याकाळी जेवताना वहिनी म्हणाल्या, नवी धडूती हाय ती नव्ह? वय. सोमानं दिवाळीला तात्यानं घेतलेले कपडे तसेच ठेवले होते, घडी घालून. वहिनी तसं म्हणल्यावर रात्री त्यानं घड्या उलगडून बघितल्या. रात्र झाली पण डोळ्यात झोप नव्हती. ही गोष्ट साऱ्या वस्तीवर माहिती झाली होती. झोपतानाच काही पोरं आली, त्याची चेष्टा मस्करी केली आणि निघून गेली. सकाळी लवकर उठायचं होतं, पण डोळ्यात झोपच येत नव्हती. निम्मी रात सरल्यावर झोप लागली. त्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला. नेमक्या टायमालाच आपल्याला झोप लागली याचा त्याला राग येऊ लागला. तरी सोमानं स्वतःचं आवरलं आणि तात्याच्या घराकडे निघाला. दारात कुणाची तरी 4 चाकी गाडी उभी होती. सोमाला वाटलं, कोण पाहुणा आला या येळेला मरायला? त्याला आपली होणारी बायको कधी एकदा बघतोय असं झालं होतं. पण ती गाडी तात्यानी मागवली होती, भाळवणीला जाण्यासाठी. गाडी पळत होती. त्याच्या मनात तिच्याबद्दल उत्सुकता होती. ती त्याला दिसली. काळी सावळी पण देखणी राणी. तात्याने दारातच बार उडवून दिला. सगळं गाव तात्यांचं चांग भलं करू लागलं. अनाथ पोराला तात्याने वाढवलं, आपलं नाव दिलं आणि लग्नही करून दिलं. राणी सगळ्यांना आवडली. सगळ्यांना जीव लावणारी कष्टाळू. तात्याने सोमाला स्वतंत्र खुरी दिली आणि सांगितलं, सोमा, तू आता राणीच्या हातच्या भाकरी खायच्या. आता आठवड्याला रोजाचं पैसे घ्यायचं आणि संसार करायचा. राणी आणि सोमा तात्याच्या वावरात खपत होते. तात्याही ढळत्या हाताने पैसे द्यायचे. परकेपणा कधी दाखविलाच नाही. राणीचं बाळंतपण वहिनीने स्वतःच्या हाताने केलं, पण सोमाची बुद्धी पालटली. हिंदूराव चव्हाण तात्याचा दुश्मन. अख्ख्या गावात तेवढाच वैरी तात्याचा. सापासारखा फणा काढून बसलेला. त्यानं सोमाच्या कानात वारं भरलं. सोमा, तात्यानं पदरचं काय दिलं तुला? तू कष्ट केलं लहानपणापासनं, त्याचा हिशोब दिला ना त्यानं. आता तर त्याला 2 माणसं सापडली तुबलायला. डोमकावळा आहे तात्या. मी तुला 50,000 देतो आणि तात्यापेक्षा 50 रुपये जास्त रोजाचे. तुझ्या नावावर घर बांधून देतो ग्रामपंचायतीच्या जागेत. कसं? चव्हाणाच्या बोलण्याला सोमा भाळला. राणीला हाणून मारून तयार केलं आणि तात्याचा मळा सोडला. स्वार्थाच्या वासानं तात्याच्या मनातली माया त्याला दिसलीच नाही. स्वार्थाचा पडदा होता डोळ्यावर. 6 महिने चव्हाण गोड बोलला. कसलं 50,000 आणि कसलं घर दिला हाकलून. सोमाच्या डोळ्यामोहर अंधारी झाली. एवढ्या स्वार्थासाठी आपण काय करून बसलो? तात्या वहिनीचं उपकारच विसरलो आपण. तो हादरला. रड रड रडला. तात्याला तोंड दाखवायला लाज वाटू लागली त्याला. चव्हाणानं डाव साधला. गावातली लोक सोमाला थू छी करू लागली. तात्या आले होते एकदा त्याच्याकडे, पण तात्याला तोंड दाखवायची हिंमतच झाली नाही त्याची. तो तोंड दडवून पळाला. गेल्या मंगळवारची गोष्ट. राणी पंढरपूरला बाजाराला गेली. जातानाच तिला उशीर झाला होता. फाट्यावर चालत जावं लागतंय. तिथून साऱ्या गाड्या भरूनच येत्यात. मिळेल तसं बसायचं. सारं गाव तसंच जातं येतं. दिवस मावळल्यावर लगबगीनं राणी येत होती. बाजारानं भरलेली पिशवी घेऊन ती फाट्यावर उतरली. रस्ता वलिंडला. एवढ्यात मागून येणाऱ्या कोण्या जेबड्यानं तिला ठोसलं. बाजाराची पिशवी लांब पडली. यमीला घेतलेला चुरमुऱ्याचा पुडा फुटला. वाऱ्यावर चुरमुरं सगळीकडे पसरले. राणीचा हात मोडला. डोक्याला मार लागला. ती बेशुद्धच होती. सोमाला कळालं तसं त्याला धरणी माय जागा देईना. छोट्या यमीला शेजारच्या यशोदा म्हातारीकडे ठेवून तो रडत भेकत पळाला. सुताराच्या संत्यानं स्वतःची गाडी आणली. राणीला रक्ताच्या थावळ्यात पडलेली बघता सोमा हादरला. धाय मुकलून रडू लागला. तात्याने जीव लावला, पण आपण स्वार्थाच्या वासानं पळालो कुत्र्यासारखं त्या चव्हाणामागं.
कुत्र्याच्या पेकटात दांडका हाणावा आणि हाकलून द्यावं तसं केलं चव्हाणानं. जीवाला जीव देणारी राणी. तात्याला सोडल्यापासून सोमा बेचैन होता. जाऊन तात्याचं पाय धरू म्हणाली राणी. पण पाय धरायलाही पुण्य लागतंय. तेवढं पुण्य आपल्याजवळ नाही असं त्याला वाटत होतं. त्यात राणी अशी मुकी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. सोमा ऊर बडवून घेत होता. राणी गेली तर तो अनाथ होणार होता. या गावात आला त्यावेळी होता तसा अगम्य भाषा बोलणारा. सुताराच्या संत्यानं आणि त्यानं राणीला जोग डॉक्टरांच्यात ॲडमिट केलं. सासूरवाडीहून मेहुणा आला. 2 रात्री काढल्या. त्याची लेकरं बाळं उपाशी मरायला लागली म्हणून गेला. गावात कुणी जवळ थांबू देत नव्हतं. तरी 10,000 काढलं व्याजानं. यशोदा काकू मध्यस्थी झाली. आत्ता मात्र तो कालपासून अन्न पाण्या वाचून होता. डॉक्टरांनी जे सांगितलं ते त्याच्या ताकदीच्या पलीकडचं होतं. मेंदूचं ऑपरेशन. आता मात्र तात्याशिवाय पर्याय नव्हता. तात्याजवळ घेवत नाहीतर पायातल्या पायतानानं हाणोत म्हणून तो मळ्यात आला होता. आता तात्या बिगार राणी जगणारच नव्हती. तात्या, वहिनी, जमलेल्या आयाबाया साऱ्या जण डोळ्यातनं घळाघळा अश्रू गाळत होते. वहिनी पुढं आल्या. ओल्या डोळ्यानं यमीच्या डोक्यावरनं हात फिरवला. अरे पोरगी बिनसुदी हाय तर आत्ता आलास वई? अरे तू चुकलास. तू लेकरू आहेस. म्या रे कशी चुकू? म्या तुझी आय हाय आय म्हणत त्या पदरानं डोळे पुसत होत्या. सोमाला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. काळोख गडद झाला होता. रातकिड्याने सूर धरला होता. कुठून तरी कोल्ह्याची कोल्हे कोई ऐकू येत होती आणि तात्या राणीकडे जायच्या तयारीला लागले होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.